9 तारखेला सायंकाळी साधारणतः 4 वाजेच्या सुमारास सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली। त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख होते। साधारणतः किती वाजता तुमची भेट झाली त्या दिवशी आणि कशी कशी दिनचर्या राहिली? आमची भेट त्यांची सरपंचाची 2:30 वाजता झाली केजमध्ये। मग आम्ही तिथून गावाकडे येलो होतो मसाजोगला। तर डोनगावच्या टोल नाक्यावर आम्हाला अडविण्यात आलं एका स्कॉर्पिओ गाडीनं आणि आधी गाडीवर हल्ला केला दगडाने त्यांनी आणि त्यांना खाली ओढून काढलं आणि तिथं थोडी हाणमार केली। काळ्या गाडीतून 5-6 जण उतरले। यावेळेला गाडी कोण चालवत होतं आणि संतोष देशमुख कुठल्या बाजूनं कुठल्या सीटवर बसले होते? गाडी मी चालवित होतो, संतोष देशमुख साईडच्या सीटवर बसलेले होते आणि टोल नाक्यात अडविलं आम्हाला तिथं। आणि अचानक 5-6 जण उतरून गाडीवर दगडाने हल्ला केला। मला तर काही कळालंच नाही काय होईल ते। आणि त्यांना संतोष देशमुखला खाली उतरून त्यांना 2-4 काट्या कोयते ते टाकले आणि घेऊन गेले त्यांना तिथून। काय काय त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते, कशानं मारहाण करत होते? त्यावेळेस संतोष हे विवळत होते का? त्यांच्या हातात कोयते होते, काही जणाच्या लोखंडी रॉड होते, काट्या होत्या 5-6 जणाच्या बी हातात। संतोष देशमुखला विरोध करताच आला नाही। ते 5-6 जण एकदम त्यांच्या अंगावर तुटून पडले। मग त्यावेळेस तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा धावून गेला होता? केलता पण मला एक दगड घातला होता माझ्या काचावर, त्यामुळे माझा दगड इथं आलता तो माझ्यापाशी। मग ते काढण्याच्या घोळात मी उतरून जाऊस तर त्यांना तिकडं ओढून नेलं गाडीकडं। सुरुवातीला ज्यावेळेस हे लोक तुम्हाला दगडफेकीनं अडवलं त्यावेळेस ही लोक कोण होते? काही लक्षात आलं? ओळखीचे कोणी दिसले चेहरे? काही नावं माहीत होते? ओळखीचे चेहरे होते आणि ते टाकळी गावचे होते। काय नावं होती त्यांची? नावं सुदर्शन गुले, सांगळे, केदार, प्रतीक गुले। ज्यावेळेस मारहाण होत होती त्यावेळेस कशामुळे मारहाण झाली? काही वक्तव्य वगैरे होत होतं किंवा राग असेल मनात, काही वक्तव्य ते करत असतील? तिथं त्यांनी वक्तव्य काहीच केलं नाही, पण मी माहिती घेतल्यावर ते पवन चक्कीचं मॅटर होतं थोडं। ते पवन चक्कीवर 2 दिवसापूर्वी आलते आणि आमच्यातल्या वॉचमॅनला हाणमार केलती। तिथं सरपंच सोडवाय गेलते आणि त्याचा राग धरून त्यांनी हे केलं असं मला कळालं। पुन्हा ज्यावेळेस तुमच्या गाडीतून संतोषांना ओढून बाहेर काढलं मग त्यावेळेस संतोषांना दुसऱ्या गाडीत कुठं घेऊन गेले? काही माहिती वगैरे मिळाली? हो, केजच्या दिशेने घेऊन गेले ते तिथून। गाडी त्यांच्याकडे कुठली होती? काही नंबर वगैरे आठवतं? हो, 393-33 गाडीचा नंबर होता। काळी स्कॉर्पिओ होती, MH44Z 93-33। ज्यावेळेस संतोषांना मारहाण झाली त्यावेळेस किती जखमी तिथं झाले होते घटनास्थळी तुमच्यासोबत असताना? घटनास्थळी फक्त जखमाच नव्हत्या झाल्यात, त्यांनी तिकडंच नेऊन जखमा केल्या। फक्त थोडं त्यांनी 2-4 काट्या ते हाणून लगेच 10 सेकंदात गाडीत उचलून टाकलं। मग तिथून तुम्ही कुठल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना वगैरे फोन केला असावं? हो, मी त्यांच्या सरपंचाच्या भावाला फोन केला लगेच। असं असं झालं आहे, असं असं उचलून नेलं आहे अण्णाला। ते म्हणले तू पोलीस स्टेशनला ये। मी तिथून पुन्हा केज पोलीस स्टेशनला गेलो। मग केज पोलीस स्टेशनमध्ये काय काय झालं? काय घटनाक्रम आहे तिथं? किती वाजता तुम्ही तिथं कुणाला भेटले? तक्रार कुणा देण्यासाठी मग कुणाकडे कुठल्या टेबलवरती गेलात? तक्रार द्यायला गेलो तिथं तक्रार टेबलवर। त्यांनी भरपूर टाईमपास केला 3 तासाचा पोलीस स्टेशननी। कोण अधिकारी होते त्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये? पाटील साहेब, महाजन साहेब हे होते। ते सांगायचे हे येलेच साहेब, ते येलेच साहेब, थोडं बसा। मी सांगितलं त्यांना उचलून नेलं, लवकर बघा। त्यांनी काय त्याच्यावर रिॲक्शन घेतलीच नाही। सर्वसाधारण काळ किती गेला? किती तास या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला घालवायला लागलं? बसावं लागलं मला तिथं 3 तास। 3 तासांनी पुन्हा कंप्लेंट घेतली माझी त्यांनी। आणि मग संतोषचा मृत्यू झाला हे कधी कळलं? मग पोलीस स्टेशनमध्येच कळलं मला त्यांच्याकडूनच। सापडलाय म्हणून तो तिथं दैठणा फाट्यावर, तिथंच कळलं। घटना घडल्यानंतर पोलिसांनी जर कारवाई केली असती तर संतोषचा जीव वाचला असता? नक्कीच वाचला असता।
मी लागलीच तिथून 10 ते 15 मिनिटांनी पोलीस स्टेशनला गेलो घटना घडल्यापासून, त्याला उचलून नेल्यापासून. पण त्यांनी लक्षच दिलं नाही. हे साहेब येलेत, ते साहेब येलेत, इथं बसा, घेऊ कंप्लेंट, विचाराने घ्यावं लागते, असं करावं लागते. त्यांनी फार वेळ घालवला, 3 तास वेळ घालवला त्यांनी. आणि मला तिथंच कळालं की त्याचा असा इथं मर्डर झाला आहे म्हणून त्यांच्याकडूनच. तुम्ही या घटनेचे आय विटनेस आहेत. तुमच्याही जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली. तसं काही तुम्ही पत्रव्यवहार वगैरे पोलीस अधीक्षकांना केलं आहे? हो, केलाय. आणि आलेत मला ते गार्ड. अच्छा, तुम्हाला पोलिसांनी संरक्षण दिलंय संरक्षण काल. आता संतोषचा मृत्यू तर झाला आहे, हत्या झाली आहे, गुन्हाही दाखल झाला आहे. आता तुमची मागणी काय आहे यामध्ये? आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावं आणि अण्णाला न्याय देण्यात यावा. कठोरात कठोर आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात. नक्कीच हे शिवराज देशमुख आहेत, संतोष देशमुख यांचे आतेभाऊ आहेत. घटना घडल्याच्या दिवशी हे सोबत होते. तब्बल 3 तास केज पोलिसामध्ये ते जाऊन बसले, मात्र कुठलाही पोलीस अधिकारी यांची तक्रार घेण्यासाठी पुढे धावला नाही. आणि या 3च तासामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. जर पोलिसांनी वेळीच दखल घेत, जर तक्रार वेळेवर घेतली असती तर कदाचित संतोषचा जीव वाचला असता. आता या मारेकऱ्याला केवळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता शिवराज देशमुख करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.